विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील एका गावातील 17 वर्षाची मुलगी प्रेमाच्या आमिषातून तरुणासोबत पळून गेली होती। 12 सप्टेंबर रोजी दोघेही रेल्वेने पुणे मुंबईला गेले। त्यानंतर आपल्याला पोलीस पकडतील म्हणून पुढे अमृतसरला गेले। पोलिसांना सापडू नये म्हणून 50 दिवसात त्या तरुणाने तब्बल 1.5 लाख रुपये खर्च केले, पण विजापूर नाका पोलिसांनी त्यांना शोधलेच। बुधवारी त्यांना रेल्वे विमानातून सोलापुरात आणले आहे। मोबाईलचा, सोशल मीडियाचा अतिवापर, मित्रसंगत, प्रेम आकर्षण, पालक मुलांमधील विसंवाद अशा प्रमुख बाबींमधून मुले-मुली, तरुणी पळून जाण्याचे प्रमाण मागील 6-7 वर्षात वाढले आहे। सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण, तरुणी महिला बेपत्ता होण्याचे सरासरी प्रमाण दरवर्षी 300हून अधिक आहे। पालकांच्या तक्रारीनंतर त्यांना शोधण्यात पोलिसांचा वेळ व लाखो रुपयांचा खर्च होतो। अनेकदा पोलीस त्या मुलींना शोधतात, पण काही महिन्यात त्या पुन्हा पळून जातात, अशी ही उदाहरणे आहेत। सोलापूर शहरात मागील 22 महिन्यात 134 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले। त्यातील 10 मुली अजूनही सापडलेल्या नाहीत। मुलीचे प्रेम प्रकरण सुरू असताना आई वडिलांनी लग्न जमविण्याचा प्रयत्न केला की त्या पळून जातात, अशी ही उदाहरणे त्यात आहेत। त्या मुलींना बालकल्याण समितीसमोर उभे करून त्यांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले जाते। तर अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो। मागील 2 वर्षात 124 तरुणांविरुद्ध असा गुन्हा दाखल झाला आहे। अल्पवयीन मुलगी किंवा मुलावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात संबंधित आरोपींविरुद्ध लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 नुसार गुन्हा दाखल होतो। या गुन्ह्यात आरोपीला कठोर कारवाईला सामोरे जावे लागते। असा एखादा गुन्हा दाखल झाला की यातून शक्यतो सुटका होत नाही। न्यायालयातून आरोपीला कठोर शिक्षा होते। त्यामुळे अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यापूर्वी तरुणांनी या बाबीचा गांभीर्याने विचार करावा। पालकांनीही मुलांसोबत सुसंवाद ठेवावा, असे आवाहन महिला सुरक्षा कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांनी केले आहे।